हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज आली भेंडीच्या शेतामध्ये. बघा किती छोट्या छोट्या भेंड्या आहे, कोवळ्या कोवळ्या आहे. तिकडे काकू आणि वहिनी पण भेंड्या तोडत आहे आणि इकडे मी माझ्या घरच्यासाठी तोडत आहे. बघा किती छोट्या छोट्या आहे. फुलावर येऊन आहे, पुन्हा फुलंही आहे भेंडीच्या झाडाला. भरपूर भेंड्या अजून निघायच्या आहे. काकू टोपल्यामध्ये भाजी विकायला घेऊन जाते तिकडे तालुक्याच्या गावात. आणि तिथे कसं चिल्लरप्रमाणे विकले तर जास्त पैसा होतो. आणि या भेंड्या जर डायरेक्ट मार्केटला टाकल्या तर तसा भाव मिळत नाही. आणि इतका ताजा ताजा माल असा कसा द्यायचा, म्हणून त्या स्वतः विकायला जातात. आणि भेंड्या तोडताना थोडं काळजीपूर्वक तोडावं लागते, कारण तिथे काटे असतात छोटे छोटे आणि झाड पण वाकायची शक्यता असते. म्हणून त्या झाडही वाकलं नाही पाहिजे आणि भेंडीही तुटली पाहिजे, म्हणून व्यवस्थित तोडावं लागते. आणि भेंड्या तोडताना हँड ग्लोव्ज घालावं लागते हातामध्ये. पण आता माझं भाजीपुरतंच तोडायचं आहे तर मी काही हँड ग्लोव्ज लावले नाही आहे. मी अशीच तोडत आहे. ताज्या ताज्या भेंड्याची भाजी खूप चांगली लागते. आणि आम्ही जास्त करून वाडीतूनच भाजीपाला नेतो. मार्केटवरून जेव्हा वाडीत नसला तेव्हाच मार्केटवरून बोलवतो, नाही तर मग वाडीतूनच भाजीपाला नेतो. वहिनी तिकडे शेंगा तोडत आहे आणि काकू पण शेंगा आणि भेंडी दोन्ही तोडत आहे. माझ्या मागे जे तुम्हाला झाडं दिसत आहे छोटे छोटे, तर ते आंब्यासारखे झाडं दिसत आहे बघा, ते चिक्कूचे झाडं आहे. चिक्कू पण लावतात त्यांनी. आता लहान झाडं आहे, पण जेव्हा चिक्कू लागणार तेव्हा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे चिक्कू कशा पद्धतीने लागते त्या झाडाला, कसं असते. हँड ग्लोव्ज मी नाही घातले, त्याच्यामुळे कसं हळूहळू तोडावं लागत आहे भेंड्या. कारण ते कसं गडबड केली तर मग ते हाताला रुतण्याची शक्यता असते. ते बघा माझ्या हाताला रुतला आहे, भेंडीचा काटा हाताला रुतला माझ्या. म्हणूनच थोडं सांभाळून तोडावं लागते. तिकडून काकू म्हणत आहे की हँड ग्लोव्ज काऊन नाही घातले तू, बिना हँड ग्लोव्जने कशाला तोडले. तर मी म्हटलं की भाजीपुरतेच तोडायचे होते म्हणून मी काही लावलं नाही. आणि हे वातावरण पावसाळ्यामध्येच दिसते तुम्हाला. सगळीकडे हिरवंगार, किती छान वातावरण आहे. आणि कसं पावसामुळे कसं त्याच्या भेंडीला लाग कमी आहे. म्हणजे कसं फुलं झडून गेले पावसामुळे, त्याच्यामुळे तेवढ्या काही भेंड्या निघल्या नाही. नाही तर दरवर्षी खूप दाट अशा भेंड्या असते आणि भरपूर भेंड्या विकायला भेटते. हे बघा चिक्कूचं झाड आहे हे. आणि हे बघा माझ्या भेंड्या तोडून झाल्या आहे. आता मी शेंगा तोडून घेते लवकर लवकर, कारण कसं आभाळ खूप झाला आहे. आणि हे बघा शेंगा तोडत आहे मी आता. आणि पाऊस वगैरे आला तर मग हे सगळं तसंच राहील, त्याच्यामुळे लवकर लवकर तोडून घेते. पाऊस आला की सगळं वाया जाते, काही खरं नाही मग. आणि काकू म्हणत आहे की मी तोडलेल्या घेऊन जा, आभाळ खूप झाला आहे. पण मी म्हटलं त्यांना बाजारात जायचं आहे तर त्यांच्या भेंड्या त्यांचं तोडलेलं कशाला घ्यायचं म्हटलं, म्हणून मी स्वतःच तोडतो म्हटलं. आणि हे बघा माझ्या शेंगा पण तोडून झाल्या आहे. आता मी लवकरच घरी जायसाठी निघणार आहे, कारण कसं पावसाचं सांगता येत नाही. आणि हे बघा मागचे चिक्कूचे झाडं आहे. आता मी जवळ जाऊन काही दाखवू शकत नाही, कारण तर हे खूप गडबड करत आहे जायसाठी, कारण कसं पाऊस आहे. आणि काकू आणि वहिनी आत्ताही तोडतच आहे. तर आता मी निघाली आहे घरी जायसाठी. आणि बघा आजूबाजूचं वातावरण कसं आहे. आणि पाय खूप चिखलाने भरलेले आहे माझे. तर आता इथे पाणी आहे, तर पाणी आहे तर ते बघा झरा मागचा.
आणि इथे मी माझे पाय धुवून घेणार आहे. आता पाय धुवून घेते आणि नंतर लगेच निघते. आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आणि हे दोघं बघा पाण्याचा कसा आनंद घेत आहे. आणि माझे पाय खूप भरलेले असल्यामुळे मी छान व्यवस्थित तिथे धुवून घेतले. आता भेटू नेक्स्ट व्लॉग.